नमस्कार. गण गण गणात बोलते. स्वागत या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या. आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा. चला तर मग. आज आपण बनवणार आहोत पान मोदक. तर त्यासाठी मी इथे घेतली आहे 1 वाटी तांदूळ पिठी. जेवढी पिठी आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. 2 चमचे तूप, इथे चिमटभर मीठ आणि मधल्या सारणाकरता 1 वाटी खोबऱ्याचा किस आहे. तर ओलं खोबरं वापरलेलं आहे. 1.5 ते 2 चमचे साखर घ्यायची आहे आणि हा पान क्रश घेतलेला आहे 2 चमचे आणि फूड कलर आहे हिरवा आणि हा पान इसेन्स. तर हा पान क्रश जो आहे तो असा आपल्याला बाजारामध्ये रेडीमेड मिळतो. तुम्ही पण रेडीमेड आणून यूज करू शकता. किंवा जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला जर कुठे बाजारात मिळत नसेल तर हा पान क्रश घरी कसा करायचा, तर मी इथे 5 चमचे साखर घेतली आहे. ती वितळून त्याच्यामध्ये 5 विड्याची पानं, खाऊची पानं चिरून याच्यामध्ये टाकली आणि ती शिजवून घेतली. तर हा असा सुद्धा पान क्रश तयार होतो. चला तर मग आपण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. 1 चमचा आणि चिमटभर मीठ. चिमटभर म्हणजे चिमटभरच आहे. हे पहा. आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी काय करते, याच्यामध्ये 2 ड्रॉप हे फूड कलर टाकून घेते. आपला पान फ्लेवरचा मोदक आहे की नाही, मग तो थोडासा हिरवा दिसला पाहिजे म्हणून मी थोडासा हा फूड कलर टाकून घेते. आणि हा पान इसेन्स आहे, हा पण 1 ड्रॉप टाकून घ्यायचा आहे. पान इसेन्स पण टाकून घेतला आहे. जास्त नाही टाकायचं, नाही तर कडसरपणा येईल. ते पाण्याला उकळी आलेली आहे. मंद करायचं आहे आणि ही आपली तांदूळ पिठी आहे ही टाकून घ्यायची. किंवा तुमच्याकडे तांदूळ पिठी नसेल आणि तुम्ही बाजारातनं रेडीमेड मोदक पिठी आणून केली तरी चालेल. आता हे मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे मिक्स झालंय. आता आपण याला झाकून ठेवूया. 15 मिनिटाकरता झाकून ठेवायचं. 15 पण नाही, 10 मिनिटं ठेवलं तरी पुष्कळ झालं. आता आपण सारण बनवून घेऊया. तर त्यासाठी मी काय करते, 1 चमचाभर तूप टाकते. 1.5 चमचा झाला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकून घेऊया आपण. 1 चमचाभर खसखस टाकून छान भाजून घ्यायची आहे. हे पहा, खसखस आपली भाजून झाली आहे. आता याच्यामध्ये आपण हा खोबऱ्याचा किस टाकून घेऊया आणि तो थोडासा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ही 1.5 चमचा साखर घेतली आहे मी. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. आता त्याच्यामध्येच हा आपला पान क्रश जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. हा मी पान क्रश टाकून घेतला आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. सगळं मिक्स करून शिजवून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि आपल्या बाप्पाला याचा नैवेद्य दाखवा. हे पहा, आणि सारण सगळं एकसारखं मऊसूत होण्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 चमचाही तांदूळ पिठी टाकते, म्हणजे आपले मोदक सुद्धा असे मऊसूत होतील. आणि हे तांदूळ पिठी टाकल्यानंतर आपल्याला हे 5 मिनिटं असं छान शिजवून घ्यायचंय. तर मी आता ते शिजवून घेते. चला, तर आपलं हे सारण पण रेडी झालं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया थंड होईपर्यंत. हे आपण पीठ शिजवलेलं गरम आहे. आता मी काढून घेते आणि याला तिंबून घेते. थोडंच घेऊन तिंबायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला करायचंय. आता हे परत मी थोडंसं निम्म राहिलेलं झाकून ठेवते आणि हे निम्म घेतलेलं आहे हे तिंबून घेते. हे पहा, गरम आहे पीठ, मग याच्या असं तिंबून घ्यायचं. हे पहा, असा छान मऊसूत गोळा तयार झाला आहे. आता हा मोदकासाठी बनवण्यासाठी रेडी आहे. आता हे आपलं सारण आहे, हे पण थंड झालेलं आहे. तर आता पान आहे म्हटल्यानंतर ही थोडीशी कलरफुल बडीशोप आहे, ती पण मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि आता याच्याबरोबरच थोडंसं गुलकंद टाकून घेते. आता या साच्याला मी तूप लावून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करूया, आता थोडंसं मोदकाचं सारण आहे, कव्हर आहे, पिठी केलेली ती भरून घ्यायची आहे आणि थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि हे मध्ये असं प्रेस करून घ्यायचं आहे. जरा दाबून प्रेस करून घ्यायचं. जास्तीचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आहे. आणि जास्ती प्रेस केल्यामुळं काय होईल, असं त्याला कळ्या छान दिसतील, डिझाईन छान दिसेल मोदकावरचं. जास्ती म्हणजे अगदी पण जास्ती करू नका, नाही तर मग आतलं सारण उघडं पडेल. हे पहा, आता हे आपलं जे सारण आहे ना, त्याची अशी छोटी गोळी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरायची. त्याच्यानंतर हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा मोदक आणि असं थोडासा प्रेस करायचा. हे पहा, आपला मोदक झालेला आहे. आता मी हा काढून घेते. हे पहा, कसा सुंदर मोदक तयार झाला आहे, पान मोदक. तर असेच सगळे मी मोदक आता बनवून घेते आणि मग आपण उकडायला ठेवूया. हा प्रत्येक मोदक आहे झाल्यानंतर हा काय करायचा आहे, आपल्याला पाण्यामध्ये असा बुडवून ठेवायचा आहे. म्हणजे काय होईल की मोदकाला तडे जाणार नाहीत. हे पहा, चला, तर हे माझे सगळे मोदक इथे बनवून झाले आहेत आणि मी पाण्यातनं बुडवून घेतले आहेत, कारण की त्याला तडे जाऊ नयेत म्हणून. आणि आता इकडे पाण्याला उकळी आली आहे आणि ठेवताना मोदक ना असे कॉटनचा कपडा घ्यायचा आणि ओला करायचा आहे, तो त्याच्यावर ठेवायचे, म्हणजे काढताना आपण इझिली काढू शकू. तर आता मी हे इथं उकडायला ठेवते आहे. पाण्याला उकळी आली आहे. आता मी हे 15 मिनिटाकरता वाफवायला ठेवते. मोदक असे छान वाफवून झाले आहे, कसे सुंदर दिसतात पहा. तर तुम्ही पण नक्की करून तुमच्या बाप्पाला या पान मोदकाचा नैवेद्य नक्की दाखवा. चला, तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला, तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.
माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.